नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. काल नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, 12 मंत्र्यांचे राजीनामे झाले आणि नव्या मंत्र्यांचा समावेश झाला. जवळपास मंत्रिमंडळाचा चेहरा नवीन झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळाला. ही एक महत्त्वाची घडामोड. आणि ज्या ज्येष्ठ मंत्र्यांना बसवलं बाजूला मंत्रिपदावरून, याच्या मागची नेमकी कारणं काय? मोठी नेते जे कॅबिनेट मंत्रिपदावरती होते, प्रकाश जावडेकरांसारखा नेता असेल जे कॅबिनेट मंत्री होते, रविशंकर प्रसाद सारखे ज्येष्ठ नेते जे कायदा मंत्री होते, हर्षवर्धन सारखे आरोग्यमंत्री, हे सगळे दिग्गज नेते, सदानंद गौडासारखा कर्नाटकातला ज्येष्ठ नेता भाजपचा, यांनाही मंत्रिपदावरून दूर केलं गेलं आणि आता त्यांना बाजूला केलं गेलं आहे. ते या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे नवे चेहरे दिले गेले त्यातल्या त्यात तरुण चेहऱ्यांना आणि मंत्रिमंडळामध्ये आता 11 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे एकीकडे महिलांचंही प्रतिनिधित्व मंत्रिमंडळामध्ये वाढवलं गेलं, ही एक बाजू. दुसऱ्या बाजूला आज जिल्हा प्रमुखांची शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत शिवसेना पक्षप्रमुख म्हणून, मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांच्यासोबत बैठक झाली VCद्वारे. तर या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात, त्यामुळं शिवसैनिकांनो कामाला लागा. या 2 मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मुद्द्यापासून. आपल्यासोबत पाहुणे आहेत भाजपचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. आपल्यासोबत संचालक संपादक सकाळचे श्रीराम पवार सर आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत. आणि आपल्यासोबत शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोरे याही आपल्यासोबत आहेत. त्या जरी विधान परिषदेच्या उपसभापती असतील तरी आज त्या उपसभापती म्हणून चर्चेत सहभागी नाही आहेत, तर शिवसेनेच्या उपनेत्यामधून आहेत. आणि प्रवीण दरेकर तर विरोधी पक्षनेते आहेतच, त्यामुळं दोन्ही सभागृहातले मंडळी एका ठिकाणी असतील तरी ते त्या पक्षाच्या प्रवक्ते आणि नेते म्हणून इथं चर्चेत सहभागी होतील. मला सुरुवात प्रवीण दरेकर आपल्यापासून करायचा. पहिला विषय, काल जे चेहरे वगळले गेले मंत्रिमंडळातून केंद्रीय, ह्याच्यातनं नरेंद्र मोदींनी काय वेगळा संदेश दिला? नाही, एक लक्षात घ्या, मंत्रिमंडळ बनवत असताना त्या ठिकाणी नव्या जुन्यांचा ताळमेळ त्या ठिकाणी करावा लागतो. आणि त्याच्यामुळं अनेक सिनियर मंत्र्यांना त्या ठिकाणी वगळलं म्हणजे पक्षाच्या दुसऱ्या जबाबदारीत कामाला त्या ठिकाणी लावलं जाणार आहे. किंवा भारतीय जनता पार्टी ही मिशन मोडवर काम करणारी संघटना आहे, त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या निश्चितपणे पक्षपातळीवर देणार आहेत. आणि त्याच्यामुळं जुन्यांना त्या ठिकाणी वगळलं जात असताना किंवा दुसरी जबाबदारी देत असताना त्या ठिकाणी अनुभवी लोकांना घेतलेलं आणि नव्या दमाच्या तरुण चेहऱ्यांनाही त्या ठिकाणी स्थान देण्याचं काम झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघाल राजेंद्र की हे जे मंत्रिमंडळ आत्ता झालेलं आहे ते सर्वसमावेशक असं मंत्रिमंडळ आहे. म्हणजे जुने काही त्या ठिकाणी अनुभवी लोक आहेतच, त्याचबरोबर नव्या तरुणांना संधी दिले, जातीय संतुलन राखण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला आहे, त्याचबरोबर विभागीय संतुलन राखण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला आहे. आणि अभ्यासवाईज त्या ठिकाणी तज्ज्ञ आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, अशा समाजातील एक सुशिक्षित किंवा ज्यांना आपण इलिट क्लास बोलतो किंबहुना जे अभ्यासू लोक बोलतो त्यांचाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रज्ञावंतांचा समावेश झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघाल की सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न या मंत्रिमंडळामध्ये निश्चितपणे झाला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे एक अविरतपणे काम करणारं या देशाचं नेतृत्व आहे, पंतप्रधान आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांनाही स्वाभाविकता अपेक्षा आहे की माझ्या मंत्रिमंडळातील सर्व सहकार्याने त्या ठिकाणी परफॉर्मन्स दिला पाहिजे, नव्या लोकांना आणलं पाहिजे. कारण नव्या दमाचे नवे तरुण जेवढं काम त्या ठिकाणी करतील तेवढं त्या ठिकाणी रिझल्ट मिळेल, डिवोटेड त्या ठिकाणी काम करू शकतील. आणि म्हणून तशा प्रकारचं नव्या जुन्यांचा ताळमेळ घालणं आणि सर्वसमावेशक असं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बनवलेलं आहे. नव्या आणि जुन्यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण जे जुने ज्येष्ठ नेते वगळले याचीही चर्चा वेगळी निश्चितपणे झाली. नीलमताई, कालच्या एकूण सगळ्या या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं शिवसेनेच्या नेत्या म्हणून, उपनेत्या म्हणून तुम्ही कसं पाहताय?
तर अशा पद्धतीचे फेरबदल निवडणुकांना 2-2.5 वर्ष होत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला घडलेले दिसत असतात आणि त्यातून 2014च्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वेळेला आपल्याला कल्पना आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आम्ही बरोबरच काम केलेलं आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्राची जी समन्वय समिती होती, त्याच्यावरती मी त्या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे. अशा वेळेला भारतीय जनता पक्षाच्या मध्ये काय प्रकारचा बदल त्यांना आवश्यक असतील तो त्यांच्या पक्षांतर्गत जरी प्रश्न असला तरी सुद्धा त्याचे परिणाम महाराष्ट्रावरती काही होणार याच्यात काही शंकाच नाहीये. म्हणजे मला पक्षात त्यांच्या वाद वगैरे लावायचा प्रश्नच उद्भवत नाहीये. पक्ष त्यांचा मजबूत आहे. परंतु पुण्यासारख्या शहरामध्ये गिरीश बापट यांना मंत्रिमंडळात सहभाग मिळेल अशी बऱ्याच जणांना अपेक्षा होती, विशेषतः त्यांच्या समर्थकांना. आता ते काय म्हणतील मला कल्पना नाहीये. परंतु दुसरं म्हणजे पुण्याचं प्रकाश जावडेकर हे मंत्री होते आणि त्यांचा सातत्याने जनतेशी म्हणण्यापेक्षा एक काही ठराविक विषयांवरती त्याच्यामध्ये विशेषतः पुण्यामधल्या नद्यांचा सगळा जो विषय आहे त्या संदर्भात त्यांचं लक्ष होतं. त्यांच्या आदित्यजींबरोबरही त्यांच्या बैठका झालेल्या होत्या. आता याच्यामध्ये तसं पुणे जिल्ह्याचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व गेलेलंच आहे. कारण भारतीताई आहेत त्या तिकडून आहेत, उत्तर महाराष्ट्रातून आहेत. कपिल पाटील जे आहेत ते ठाण्यामधून आहेत आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मंत्रिपदाच्या पेक्षा सुद्धा जे अनेक प्रश्न आहेत त्या सहकाराच्या प्रश्नावरती केंद्रीय सहकार विभाग त्यांनी नेमलेला आहे. त्यामुळे एक मला असं दिसतं की पुढच्या येणाऱ्या निवडणुका आणि पुढचा जो काळ आहे त्याच्यात अर्थातच जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका निवडणुकांच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये जसे बदल केलेले आहेत त्याचबरोबर थोडंसं ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकार कशा पद्धतीने पश्चिम बंगालमधला त्यांचा अनुभवाचा त्यांनी फायदा करून घेतला आणि त्याच्यामधून सुद्धा नवीन लोकांना संधी दिलेली आहे. पण त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की साधारणपणाने मला असं वाटतं की ते मंत्रिमंडळातले जे जुने लोक बदललेले आहेत तर ते दीर्घकाळ तिथे काम करणारे लोक आहेत. एका अर्थाने अडवाणीजींच्या लिगसी पासून ते आतापर्यंत ज्यांनी ही संघटना त्यांची जोडण्याचं काम केलं त्या प्रकारचे लोक आहेत. महाराष्ट्राच्या बद्दल मात्र मला असं वाटतं की मुंबईला अगदीच आता तुटपुंज प्रतिनिधित्व राहिलेलं आहे मुंबईच्या संदर्भात सुद्धा. आणि रावसाहेब दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे. आता ते काय काम करतात ते आपण जरूर बघू. महिलांचा सहभाग वाढलेला आहे त्याच्याबद्दल एक म्हणजे खरोखर 42-43 पैकी 11 महिला 30% पर्यंत महिलांना सहभाग दिलेला आहे. आणि या महिला पैकी भारती ताईंच्या बद्दल काही लोकांना विरोध असेल, आमचे प्रत्येकाचे राजकीय मतभेद असतात, तरी मी त्यांना खास करून शुभेच्छा देईन याच्यासाठी की त्या एक सौम्यपणाने पण स्वतःचं काम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वगैरे करत असतात. आणि बाकीचे जे मंत्री आहेत त्यांचं मात्र आज राजेंद्र एक आपले गुजरात मधले मला वाटतं आरोग्य मंत्री आहेत त्यांनी जे काही ट्विट केलंय आयुर्वेदाच्या संदर्भात मध्ये त्याच्यावरून त्यांना भाषेवरूनच खूप लोक ट्रोल करतायत की अत्यंत चुकीचं अयोग्य इंग्लिश त्यांनी वापरलेलं आहे. त्यांनी खरं गुजरातीत किंवा हिंदीमध्ये ट्विट केलं असतं तर चांगलं झालं असतं जर का ते स्वतः टाकत असतील ट्विट तर. आणि निलमताई नारायण राणेंबद्दल काय म्हणणं आहे? त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांचं 15 वर्षानंतर जे त्यांचा सगळा एक हे झाला त्यांना जे जाणीव झाली किंवा त्याचा जो साक्षात्कार त्यांना झाला तर त्याच्यामधून त्यांना ते शेवटी परत म्हणजे त्यांना न्याय त्यांच्या दृष्टीने जो काही होता तो परत त्यांच्या आधीचा रस्ता चुकला होता याच्यावरती शिक्कामोर्तब त्यांचं झालंय. आताचं मंत्रिपदही त्यांना त्यांच्या स्वप्नाप्रमाणे मिळालं असं जर का म्हणायचं असेल तर एक भाग. दुसरा भाग असा की त्यांनी सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करायचा आणि त्याच वेळेला उद्धवजींबद्दल सारखं काहीतरी विचित्र वेडवाकडं त्यांच्या चिरंजीवानी बोलत राहायचं हीच त्यांची राजकारणाची जर का शैली राहिली तर त्याच्यात काही आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. आणि मुळामध्ये त्यांचा प्रभाव अगदी त्या सिंधुदुर्गापुरता एक जिल्ह्यात मर्यादित आहे. त्यांच्या बरोबर आलेले सगळे आमदार तर सोडून गेलेले आहेत, प्रत्येक जण कुठे ना कुठे विजनवासी झालेले आहेत. परंतु आता ते काय तडप दाखवतायत, काय काम करतायत आणि एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये सुभाष देसाई आणि केंद्रामध्ये नारायण राणे म्हणजे दोन्ही म्हणजे मराठी लोकांच्या संदर्भामध्ये किती रोजगार आता देश पातळीवरती ते काय करतायत आणि गुजरातकडे गिफ्ट सिटी देणं किंवा या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये काय करू शकतायत हे पाहण्यासारखं राहील असं मला वाटतं. पण मी दुसरं असं म्हणेन मी पुढच्या मुद्द्याकडे येतो निलमताई तुमच्याकडे. श्रीराम सर, या सगळ्या पार्श्वभूमीवर जे मंत्रिमंडळातला विस्तार आपण पाहिला कालचा झालेला आणि त्याच्यात 43 चेहरे
जे काही त्यातले जुने पण आहेत, राज्यमंत्री त्यांना पदोन्नती देऊन कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली गेली, यातले जवळपास 7 ते 8 लोक आहेत. हे 7 ते 8 लोक वगळली तर साधारणतः 34 लोक, 35 ते 34 नवीन चेहरे याच्यामध्ये समाविष्ट झालेले दिसतात. आणि प्रकाश जावडेकरांसारखा ज्येष्ठ नेता, रविशंकर प्रसाद सारखा ज्येष्ठ नेता किंवा हर्षवर्धन सारखे आरोग्यमंत्री, सदानंद गौडांसारखा कर्नाटकातला ज्येष्ठ नेता, हे सगळे असे काही ज्येष्ठ नेत्यांची यादी आपल्याला वाचता येईल, प्रत्येक राज्यातली वेगवेगळी. तर याचा नेमका संदेश आणि अर्थ काय घ्यायचा की नरेंद्र मोदींना डिलिशन आणि रिसेट ह्याच्यामध्ये नेमकं काय साध्य करायचं होतं? मला वाटते की दुसऱ्या टर्ममध्ये जवळपास ती दुसरी टर्म निम्म्यापर्यंत आलेली असताना काही बदल होणं यात अगदीच अननॅचरल असं काही नाही, ते स्वाभाविक आहे. हे करणं आवश्यक होतं. नरेंद्र मोदी किंवा भाजप कितीही मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स म्हणत असलं तरी किमान मंत्र्यांची संख्या आवश्यक असते. आणि मागच्या काळात जवळपास 1.5 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहतो आहोत की अनेक पातळ्यांवर अनेक ठिकाणची स्थिती हाताळताना केंद्रातलं सरकार कमी पडत होतं. विशेषतः कोविडची स्थिती हाताळताना ज्या प्रकारचे गोंधळ आपण देशभर पाहिले, त्यानंतर आरोग्यमंत्री जाणं यात फार काही नावलाचं नाही आहे. पण बाकीचे जे काही ज्येष्ठ मंत्री गेले त्याच्यामध्ये भाजपकडून हा नव्या जुन्याचा ताळमेळ आहे वगैरे सांगणं, समर्थन करणं स्वाभाविक आहे. पण या मंत्र्यांचं नेमकं काय चुकलं आणि मग जे बाकीचे ज्येष्ठ मंत्री मंत्रिमंडळात आहेत त्यांचं असं काय बरोबर आहे हे सांगणं फारच कठीण आहे. कारण मोदी सरकारची त्या विषयातली जी लाईन ठरलेली आहे, जी विशेषतः पंतप्रधानांच्या कार्यालयातूनच ठरते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती जशीच्या तशी लागू करण्याचा प्रयत्न रविशंकर प्रसाद असोत, जावडेकर असोत, सदानंद गौडा असोत किंवा पोखरियाल असोत किंवा म्हणजे जे कोणी किंवा गंगवार यांच्यासारखे कामगार खातं सांभाळणारे मंत्री असोत, त्यांनी जी धोरणं सरकारनं ठेवली तीच मांडायचा आणि तीच पुढे न्यायचा प्रयत्न केला. असं असताना त्यांना का वगळलं असा प्रश्न आणि चर्चा होणं स्वाभाविक आहे. मला वाटतं की या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं कुणाला वगळलं कुणाला घेतलं याच्या पलीकडं एकूण राजकीय परिस्थिती स्वतः पंतप्रधान मोदी आणि भाजप कसे हाताळते या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे. कारण या सरकारचं आणि भाजपचं सगळं लक्ष हे पुढच्या लोकसभा निवडणुकांकडे असणार आणि ते स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामध्ये एक पडाव येणार आहे तो उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचा. आणि मागचं साधारण 1.5 वर्ष आपण पाहत असाल, किमान वर्षभर तर, की सातत्यानं मोदी सरकारवर कोणत्या ना कोणत्या निमित्तानं टीका होते. आणि त्याच्या आधीच्या काळात टीका जरी झाली तर ती टीका मोदी सरकारच्या अंगीकारावर टिकत नव्हती. पण शेतकऱ्यांच्या आंदोलनापासून आपण जर बघत आलो तर सातत्यानं ही टीका सरकारला टोचते आहे. आणि त्याला काउंटर नॅरेटिव्ह किती उभं करायचा प्रयत्न केला तर पटण्यासारखं काउंटर नॅरेटिव्ह उभं करता येत नाही. कोविडची स्थिती हाताळणी असो किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न असो, अशा वेळेला आम्ही पूर्ण नवा चेहरा घेऊन किंवा ज्याला एसे टेबूट असे शब्द माध्यमांमध्ये वापरले जात आहेत असं करतो आहोत असं दाखवणं ही सरकारची राजकीय गरज होती. आणि मला वाटतं की या देशातल्या अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा राजकीय गरज काय आणि त्याला प्रतिसाद कसा द्यावा हे समजण्यात पंतप्रधान मोदी हे इतर कोणाहीपेक्षा 2 पावलं पुढे आहेत. 24/7 राजकारण करणारे जे काही देशातले राजकारणी आहेत त्याच्यामध्ये मोदींचा क्रमांक पहिला लावता येईल. आणि त्यांचे राजकारणावरच्या पकड अतिशय घट्ट आहे. त्यामुळं काहीतरी हलतं हे त्यांच्या लक्षात आलं आहे. आणि ते जर दुरुस्त करायचं असेल तर काही गोष्टी अशा लोकांसमोर उभ्या कराव्या लागतील की मी खरंच बदल करतो आहे, मी नव्यानं सुरुवात करतो आहे हे दाखवावं लागेल. आणि ते करण्याचा प्रयत्न या फेरबदलातून आणि नव्या सदस्यांच्या समावेशातून केलेला आहे असं मला वाटतं. आणि त्या अंगानं जर बघितलं तर मोदी यशस्वी झालेले आहेत. कारण बाकी सगळ्या गोष्टी मागं टाकून मंत्रिमंडळात कुणाला घेतलं, मंत्रिमंडळातून कुणाला वगळलं, मंत्रिमंडळात कुणालाही घेतलं आणि कुणालाही वगळलं तर हे मंत्रिमंडळ पंतप्रधान मोदींचं आहे. त्याच्यावरचा त्यांचा छाप अतिशय स्पष्ट आहे. मागच्याही मंत्रिमंडळाचा त्यांचा छाप स्पष्ट होता. त्यामुळे यश अपयशाच्या अनुषंगानं जर आपण मूल्यमापन करणार असू तर ते संपूर्ण मोदी मंत्रिमंडळाचं आहे, पंतप्रधान मोदींचं आहे. त्यामध्ये एकेका मंत्र्यांचं स्वतंत्र करावं इतपत स्वातंत्र्य या सरकारमध्ये मंत्र्यांना नाही आहे, हे अतिशय स्पष्ट आहे. त्यामुळं ही राजकीय गरज होती उत्तर प्रदेशच्या निवडणुका आणि पुढच्या 2024पर्यंतची राजकीय परिस्थिती हाताळण्यासाठी, आणि ती त्यांनी गरज पूर्ण केली असं मला वाटतं. बरं की ही पक्षाची गरज आणि पुढच्या काही धोरणांसाठी म्हणून केले गेलेलं मंत्रिमंडळाचा विस्तार आत्ता होता. एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेकनंतर हे सगळे पाहुणे आपल्यासोबत असतील आणि ब्रेकनंतर आपण विषय चर्चेला घेणार आहोत. जे जिल्हाप्रमुखांना आदेश देताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे म्हणाले की मध्यावधी निवडणुका राज्यात कधी लागू शकतात, त्यामुळे शिवसैनिकांनो कामाला लागा,
खरंच राज्यात ही अस्थिरता आहे का आणि निवडणुका कधी लागू शकतात ही परिस्थिती आहे का, की नेमकं त्यांना वेगळं सांगायचं होतं आणि शिवसैनिकांनी वेगळं काही विचार केला, असा काही मुद्दा होता का, याबद्दल आपण चर्चा करू ब्रेकनंतर. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आवाज महाराष्ट्रामध्ये आपण आता दुसरा मुद्दा चर्चेला घेतोय, तो म्हणजे की उद्धव ठाकरे जे म्हणाले की मध्यावधी निवडणुकांच्या तयारीला लागा. निलमता याचा अर्थ काय घ्यायचा, की अस्थिरता आहे की काय म्हणून आदेश दिला जिल्हा प्रमुखांना की मध्यावधीच्या तयारीला लागा? या संदर्भामध्ये व्हर्च्युअल जी मीटिंग झाली ते शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या मीटिंगला मी काही स्वतः जॉईन नव्हते, कारण ती जिल्हा प्रमुखांच्याच पुरती मर्यादित मीटिंग होती. परंतु मला खात्री आहे की त्यांनी जो काही सगळा संदर्भ दिला तो संदर्भ हा शिवसैनिकांनी कायम तयारीत असलं पाहिजे या दृष्टिकोनातून तो दिलेला एक संदेश आहे. आणि शिवसेना प्रमुखांची संवादाची जी शैली होती ती जशी वेगळी होती, पण उद्धव साहेब वाढदिवसाच्या अगोदर म्हणजे 27 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे आणि 23 तारखेला गुरुपौर्णिमा आहे मला, आणि त्यामुळे 12 पासून ते 24 तारखेपर्यंत हे 2 आठवडे सगळीकडे शिवसंपर्क मोहीम त्यांनी सांगितलेली आहे. आणि फक्त एक समारंभाचे कार्यक्रम किंवा वाढदिवसाचं सेलिब्रेशन फक्त न करता जनतेशी संवाद साधणं. आणि दुसरं, मगाशी अनिल देसाईंचाही बाईट तुम्ही पाहिला असेल की त्यांनी परत एकदा स्पष्ट केलं की जिल्हा परिषदा, महानगरपालिका या सगळ्या निवडणुका पुढच्या वर्षी काही याच्यात येऊ घातलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवरती आपली तयारी असणं हे आवश्यक आहे. आणि एक त्याची तयारी आम्ही समजू शकतो, पण मध्यावधी निवडणुका म्हणजे महापालिकेच्या निवडणुका नव्हे ना. नाही, पण मध्यावधी आता हा शब्द तुम्हाला मिळाला असेल बरं का व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बघू शकता. पण मी म्हणते तुम्ही का घाबरता मीडियाचे लोक? तुम्हाला काय प्रश्न आहे? मध्यावधी निवडणुकांच्या नाही, आम्हाला प्रश्न नाही, आम्हाला उत्सुकता आहे की काय होणार. आम्हाला फक्त उत्सुकता आहे की काय होणार राज्यात. त्याच्यामुळे असं आहे, शिवसेना ही कधी तयारीतच असते आणि त्या दृष्टिकोनातून मध्यावधीच्या संदर्भात मला थोडी मनामध्ये शंका आहे. मध्यावधी असं ते म्हटले नसावे असं माझा अंदाज आहे, परंतु मध्यावधी म्हटले असतील. आपण एक 50% असं धरू, समजा तुमचं म्हणणं आणि तुम्ही ते हे झालेलं आहे शब्द, तसा संकेत मिळाले असतील. समजा शब्द नसेल तरी संकेत आहे असं मी तुझं गृहीत धरून सुद्धा मला असं वाटतं. हे पहा, जेव्हा लोक आम्ही अमका चमत्कार करून तमका चमत्कार करू असं जेव्हा बोलत असतात त्यावेळेला आता त्यांनी स्वतःवरती जो स्वतः चमत्कार ओढवून घेतला त्या पोडियमवरती चढून विधानसभेमध्ये, तर अशा पद्धतीने काय गोष्टी घडतील आपल्याला आदल्या दिवशीपर्यंत काही वेळेला कल्पना नसते की कोण कुठल्या पद्धतीने राजकारणाच्या मध्ये पाऊल वाकडं पडतं आहे का चुकीचं पडतंय, त्या चर्चेत मी जाणार. ठीक आहे, त्याच्यात जाण्यापेक्षा संकेत मानून आपण ही चर्चा पुढे नेऊया. प्रवीण दरेकर, मुख्यमंत्र्यांनी जर जिल्हा प्रमुखांना हे संकेत दिले असतील तर राज्यात ही मध्यावधीची शक्यता किती अटळ वाटते आपल्याला? नाही, आपण मध्यावधी बोलला त्याला फार अर्थ आहे, ताईंच्या दृष्टीने जरी अर्थ नसला तरी. कारण मध्यावधी निवडणुका होणार याचा अर्थ तिन्ही पक्षाच्या आघाडीमध्ये काय चाललंय याचं त्यांनी शिवसैनिकांना त्या ठिकाणी कळत नकळत जाणीव करून दिली. आणि त्याच्यामुळे भविष्यामध्ये कुठल्याही क्षणी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर किती दिवस काढू याची मला वाटतं दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनाही त्या ठिकाणी असणाऱ्या प्राप्त स्थितीवरनं त्या ठिकाणी वाटत असावं. आणि आपण बघाल की शिवसेनेची ताकद हे त्या ठिकाणी शिवसैनिकांचं स्पिरिट ही आहे, त्यांची सामाजिक बांधिलकी आहे. आणि त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या लक्षात आलं असावं, किंबहुना या ठिकाणी पक्ष आहे त्याच्यामुळे सरकार आहे, सरकारमुळं पक्ष नाही. आणि त्याच्यामुळे गेल्या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये बघाल की स्वाभाविकता उद्धवजी साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाल्यानं बिझी असणं स्वाभाविक आहे. पण त्यामुळं पक्षाची जी ज्या ठिकाणी घडी असायला पाहिजे ती विस्कळीत झाल्याचं मला स्वतः दिसतं. कारण मी पूर्वाश्रमी शिवसेनेत काम केलं आहे. शिवसेनेच्या कामाची पद्धत, शिवसैनिकाचा निष्ठा, ते झोकून देऊन काम करणं अलीकडच्या काळात त्या ठिकाणी कमी दिसतं आहे. आणि त्याच्यामुळे आपला मूळ बेस जो आहे तो पक्षीय आपल्या संघटनेमध्ये आहे आणि त्या दृष्टीनं पुन्हा ती संघटना मजबूत करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या सैन्याला अलर्ट करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलं असावं. दुसरं आपण या ठिकाणी बघाल की ते करत असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं की जनतेची कामं करा आणि पक्ष त्या ठिकाणी पक्षाला बळकटी द्या. परंतु हे करत असताना आता निलमताई मानणं त्या ठिकाणी स्वाभाविक आहे, ती त्या कबूल होणार नाहीत, कारण त्या पक्षाच्या जबाबदार नेते आहेत. की पक्षाचं सरकार आल्यानंतर
जो फील गुड त्या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंबहुना लोकप्रतिनिधींना यायला हवा तो त्या ठिकाणी दिसत नाही. कारण अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्याकारणानं आजही शिवसेनेचे आमदार आम्हाला निधी मिळत नाही यासाठी त्या ठिकाणी दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आपल्याला कळेल. शिवसैनिकांना स्थानिक ठिकाणी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा आमदार असल्यानंतर कशा पद्धतीची गळचेपी होते हे त्या ठिकाणी अनेकदा अनेक उदाहरणावरनं पुढे आलेलं आहे. नाही, ही त्याचबरोबर खतखत असणारे वारंवार सगळीकडे ही खतखत वारंवार या तिन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांकडनं नेत्यांकडनं बोलून दाखवली जाते. मला श्रीराम सर आणि विकास लवाण यांची देखील प्रतिक्रिया घ्यायची. एक छोटासा ब्रेक घेतो, ब्रेकची वेळ झाली, ब्रेक नंतर याच्यावर दोघांची प्रतिक्रिया घेऊन आपण पुढे जाऊया. ब्रेकनंतर स्वागत. शेवटचे 2 मिनिट आहेत. मला विकास लवांडे आपल्याला विचारायचं आहे, आपली प्रतिक्रिया मध्यावधीसाठीची तयारी राष्ट्रवादीने केली आहे का? की जर समजा शिवसेनेने अशी काही हाक दिली असेल शिवसैनिकांना तर राष्ट्रवादीची काय नेमकी भूमिका काय? खरं तर शिवसेनेची तयारी आहे किंवा काँग्रेसची तयारी आहे, राष्ट्रवादीची तयारी, हा मुद्दा आपापल्या परीने प्रत्येक जण विश्लेषण करत राहतील. कारण अनेक जण महाविकास आघाडी तयार झाल्यापासून आपापले देव पाण्यात ठेवून आहेत आणि काँग्रेसनेही आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहायला सांगितलं. राष्ट्रवादीने सांगितलं आपापला पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. शिवसैनिकांना उद्धव साहेब ठाकरेंनी जे काही मार्गदर्शन केलं त्याच्यात वावगं काही मला वाटत नाही. आणि मध्यावधीचं बोलले किंवा न बोलले मला काय त्याच्यावर खरं माहिती नाही, मी ऐकलेलं नाहीये. पण मला वाटत नाही तसं ते मध्यावधी बोलले असतील. कारण जोपर्यंत ही महाविकास आघाडी आहे त्याचे करते करविते उद्धव साहेब ठाकरे असतील, पवार साहेब असतील, सोनियाजी गांधी असतील, या तिघांचं, या तिन्ही प्रमुख नेत्यांचं जोपर्यंत एकमत आहे तोपर्यंत मध्यावधी निवडणुका होऊ शकत नाही. यांनी किती आदळआपट केली तरी उपयोग नाही. परंतु आता प्रवीण दरेकर साहेबांचं मला आज कौतुक करावंसं वाटतं की ते आज शिवसेनेचं खूपच अगदी सॉफ्ट कॉर्नर ठेवून अगदी कौतुक करतायत किंवा शिवसेनेची काळजी करतायत. प्रवीण दरेकर याच्याबद्दल तुम्हाला काळजी वाटत नाही का? जर प्रवीण दरेकरांनी शिवसेनेची काळजी केली तर त्याची काळजी तुम्हाला वाटायला पाहिजे. नाही, ते त्यांनी काळजी करायला हरकत नाही. ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत असं ते म्हणाले. ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत असं ते बोलूनही त्यांनी दाखवलं. ठीक आहे, परंतु काळजी निलमताई थोडक्यात तशी काळजी करण्याची काही कारण नाहीये खरं तर. कारण आपापले नेते आपापला पक्ष सांभाळायला सक्षम आहेत. उगीच पोकळ काळजी करूनही काय उपयोग नाही. कदाचित दरेकर साहेबांना इकडे यायचं असेल. अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की दोघं माझ्या बाजूला आहेत, दोघं जण, त्यामुळे साथ घेऊनच पुढे चालणार आहे. आणि शिवसैनिक अस्वस्थ वगैरे काही नाहीत. उद्धव साहेबांचं परवा जे झालं विधानसभेच्या नंतर आणि विधानसभेतलं याच्यावरती अत्यंत समाधानी आहेत. त्यामुळे प्रवीण तू दिल्या घरी सुखी राहा, काळजी करू नकोस. अरे ठीक आहे. चर्चा परत अजून वाढत जाईल संसाराची. मला काय काळजी करायची पण आवश्यकता नाहीये. फक्त एवढंच लक्षात ठेवा की मला यायची कुठे गरज नाही. त्याच्यामुळे आपापल्या घराची काळजी प्रत्येकाने घ्या. हरकत नाही. आता मध्यावधीचं बिगुल वाजलंच आहे तर बघूया. राज्य सुरक्षित राहील. ठीक आहे. शेवटी श्रीराम पवार सर, करायचं काही कारण नाही. मी वस्तुस्थिती सांगितली. ठीक आहे श्रीराम पवार सर, शेवटी आज पहिल्यांदा तुम्ही इतकं काळजीचं बोललात. ठीक आहे श्रीराम पवार सर, शेवटी थोडक्यात मध्यावधीचं बिगुल वाजलंय. नाही, मला वाटतं की मध्यावधी निवडणुकांविषयी उद्धवजी ठाकरेंना काही बोलायचं असेल असं मला वाटत नाही. आणि समजा ते मध्यावधी म्हटले असले तरीसुद्धा आत्ता लगेच या राज्यामध्ये मध्यावधी निवडणुका लागतील ही शक्यता मला अजिबात दिसत नाही. म्हणजे आघाडीमध्ये कोयबळ नाही का तर निश्चितपणे काही एकमेकाविषयीचे मतभेद आहेत आणि ते अतिशय स्पष्टपणे दिसत आहेत. ते नाहीत असं म्हणायचं काहीच कारण नाही आहे. पण याचा अर्थ हे सरकार पडेल आणि मध्यावधी निवडणुका लागेल असं मला अजिबात वाटत नाही. याचं कारण असं आहे की भाजप जितका टोकाचा विरोध करेल तितके हे 3 पक्ष अधिक जवळ येतील. आणि जर सरकार पडायचंच असेल आणि मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायचं असेल तर 2 पैकी एक गोष्ट असायला पाहिजे की मतभेद इतके टोकाचे आहेत की आता जमतच नाही, किंवा नवं समीकरण इतकं लाभाचं दिसतं आहे की आता हे मोडायला पाहिजे. तर यातलं काहीच आत्ता तरी राजकीय क्षितिजावर अजिबात दिसत नाही. उद्धव ठाकरे जे काही पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना बोलले ते कुठलाही पक्षनेता आपल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी बोलत असतो. म्हणजे राजकीय संघटना या कायम निवडणुकांसाठी सज्ज असल्या पाहिजेत असं सगळेजण मानतात आणि त्या दृष्टिकोनातून ते बोलले असतील असं मला वाटतं. त्याच्या पलीकडे अर्थ काढावा असं मला काही वाटत नाही. अगदी हे सरकार युक्तिवादासाठी पडलं तरीसुद्धा लगेच मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता नाही. याचं कारण
पर्यायी समीकरण जुळवायचा प्रयत्न होईल. राज्यपालांची भूमिका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर किमान काही महिने, किमान 6 महिने तरी राष्ट्रपती राजवट लागू होईल. या सगळ्याचा विचार करता मध्यवर्ती निवडणूक ही मला आत्ता तरी शक्यता दिसत नाही. त्यामुळे हे केवळ शिवसेनेच्या केडरमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करायचं आणि त्यांना लढायला सज्ज ठेवायचं, एवढ्यापुरतं विधान आहे. या पलीकडे त्याचा अर्थ लावा असं मला वाटत नाही. ठीक आहे, धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचा. तुम्ही आलात आणि चर्चेत सहभागी झाला. दोन्ही विषयावर आपण चर्चा केली ना, केंद्रातलं मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यातल्या मध्यावधीचं नेमकं काय होणार. तर साधारणतः आत्ता चित्र प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल की काय नेमकी राजकीय समीकरणं असू शकतात आणि संकेत मिळू शकतात. धन्यवाद सगळ्यांचे पुन्हा चर्चेत सहभागी झाल्याबद्दल. आपण बघतो की राज्यात आता राजकीय समीकरणं, केंद्रातली राजकीय समीकरणं बदलण्यासाठी म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला दिसतोय. येणाऱ्या भविष्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात इतर राज्यातल्या आणि महाराष्ट्रामध्ये जर मुख्यमंत्री असं म्हणाले असतील तर पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांचं राजकारण आणि त्याच्यातून शिवसैनिकांना ऊर्जा भरण्यासाठीचा दिलेला आदेश हा समजायचा का, की मध्यावधीचे खरेच वारे वाहत आहेत हे लक्षात घ्यायचं. हे काही दिवसात चित्र अजून स्पष्ट होताना पाहायला मिळेल. इथं सांगू. नमस्कार.